सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नागवे गावात जीर्ण पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे। जुन्या आणि जीर्ण पुलावरून शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। इंदापूरमधील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची कणकवलीच्या नागवे गावामध्ये पुनरावृत्ती होण्याची भीती आहे। कणकवली तालुक्यामधील नागवे प्राथमिक शाळा नंबर 1 आणि पलीकडील 4 ते 5 वाड्यांमध्ये जाण्यासाठी वहाळावरती गेली 35 ते 40 वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या साखवावरून शाळेतील मुलं आणि इतर अन्य 7 ते 8 वाडीतील ग्रामस्थ या साखवावरून जीवघेणा प्रवास करतात। त्यामुळे पुण्यामध्ये लोखंडी पूल वाहून गेल्यानंतर पुण्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती सिंधुदुर्गमध्ये होते की काय याची भीती आता वाटू लागली आहे। पुणे मावळ येथील लोखंडी जो पूल आहे तो वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे। आपण त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील साखवांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हा परिषद बांधकाम विभागाची तातडीची माहिती उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 813 साखवापैकी केवळ 169 साखव सुस्थितीत असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे। आपण कणकवलीच्या या नागवे गावामध्ये आहोत। नागवे गावामधील हा जो एक साखव आहे, येथून जीवघेणा प्रवास जे येथील मुलं आहेत ती करतात, ते ग्रामस्थ करत आहेत। आणि आपण बघितले साखवाचे काही जे भाग आहेत ते तुटले, तात्पुरती दुरुस्ती काही गेल्या वर्षी करण्यात आली, तरी देखील हा साखव अजून देखील पूर्ण झालेला नाही आणि मागणी केली आहे। सोबत गावातले ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय मागणी होती नेहमी आणि किती वर्ष झाली हा साखव नादुरुस्त आहे? अंदाजे हा साखव जिल्हा परिषदेने बांधलेला आहे 35 वर्षापूर्वी आणि त्यावेळपासून या साखवावरून ये जा चालू आहे। आम्ही 3 वर्ष याबाबत शासनाकडे मागणी करतोय, पण त्याप्रमाणे लक्ष दिला जात नाही। आता साखवाच्या बाजूला जी भिंत दिसते ती सुद्धा पुराने वाहून गेलेली आहे। त्यामुळे शाळेतील मुलांना साखवावरूनही दुर्घटना घडण्याची अघटित घटनेची शक्यता नाकारता येत नाही। ग्रामपंचायत सदस्य आहात का? ग्रामपंचायत काय मागणी झाली होती काय? मागील 2-3 वर्षापासून आम्ही मागणी करतोय, परंतु यावर्षी आमचे नेते पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या शिफारसीनुसार तेथील स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन इथे प्रत्यक्षात पाहणी केली आहे। ती ताबडतोब दुरुस्ती व्हावी, कारण इथनं सगळे मुलं जातात। याच्या व्यतिरिक्त शाळेत जायला वाट नाही आहे आम्हाला। हाच साखव आहे, इकडनं पालक जातात, ग्रामस्थ जातात, मुलं जातात। ना 1ली ते 7वी शाळा आहे आमची। ते अघटित घटना घडू नये। कॅमेरामन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।